आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पाकिस्तानात हवाई दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला, बेटिंग ॲप कंपनीकडून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना 500 कोटीची भेट, खडेबाजारमधील कापड दुकानातून किमती साड्यांची चोरी, रविवार दिनांक 5 रोजीचा कॅन्डल मोर्चा स्थगित, समितीच्या नेत्यांना पोलीस नोटीस देणार, सरकारी यंत्रणेच्या विरोधात कंत्राटदारांचे आंदोलन, मराठा महिला मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी, काकती येथे अज्ञातांकडून टी स्टॉलला आग, पोद्दार प्रदर्शनाच्या दागिने प्रदर्शनाला प्रारंभ, आविष्कार महोत्सवाचे उद्घाटन। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। पाकिस्तानच्या उत्तरेकडील मियावल्ली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रशिक्षण तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला। हा आत्मघातकी हल्ला असल्याचं स्पष्ट झालंय। या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत। पाकिस्तानी लष्कराचा हवाला देत हल्ल्याला प्रत्युत्तर देताना 3 हल्लेखोर ठार झाल्याचं वृत्त रॉयटर्सने दिले आहे। 3 हल्लेखोर अजूनही तळाच्या आत सक्रिय असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे। शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या मियावल्ली भागातील हवाई तळात शिरण्यासाठी आत्मघातकी हल्लेखोर शिडी चढून आत शिरले। त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती। त्यांच्याकडून हल्ल्याला सुरुवात होताच पाकिस्तानी लष्करानेही प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली। या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून 3घांना ताब्यात घेण्यात आलंय। बेटिंग ॲप कंपनीकडून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना 500 कोटींची भेट। गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटिंग ॲप आणि त्यासंबंधी सक्तवसुली संचालनालय आणि CBI कडून होत असलेली कारवाई चर्चेत आहे। या प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री ईडीच्या रडारवर आहेत। अशातच या प्रकरणात ईडीने गुरुवारी छत्तीसगडमध्ये एका सर्च ऑपरेशन दरम्यान मोठी कारवाई केली आहे। त्यांच्या या कारवाईला चांगलं यशही मिळालंय। ईडीने केलेल्या छापेमारीत 5.39 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। तसेच या तपासात एक मोठं नाव समोर आलंय। महादेव बेटिंग ॲप सिंडिकेटच्या तपासादरम्यान ईडीने ही कारवाई केली आहे। या प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेल्या कॅश कुरिअर असीम दासची ईडीने चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की बघेल नावाच्या एका राजकारणाला मोठी रक्कम देण्याची त्याने व्यवस्था केली होती। खडेबाजारमधील कापड दुकानातून किमती साड्यांची चोरी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे। त्या गर्दीचा फायदा घेत गुन्हेगारही सक्रिय झाले असून एका कापड दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून 4 लाखांहून अधिक किमतीच्या रेशमी साड्या पळविण्यात आल्या आहेत। शुक्रवारी नोव्हेंबर रोजी दुपारी खडेबाजार येथील एका कापड दुकानात ही घटना घडली असून खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या 5 ते 6 महिला आणि त्यांच्यासोबत आलेल्या एका पुरुषानेही कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे। यासंबंधी खडेबाजार पोलिसांना माहिती देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। रविवार दिनांक 5 रोजी कॅन्डल मोर्चा स्थगित। महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी उभे केलेले आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे।
त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बेळगाव येथे कॅन्डल मोर्चा घेण्यात येणार होता, परंतु महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची दिशा 24 डिसेंबर नंतर ठरणार असल्यामुळे हा कॅन्डल मोर्चा काही काळ स्थगित ठेवून महाराष्ट्राच्या आंदोलनाबरोबर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे। रविवार दिनांक 5 रोजी कॅन्डल मोर्चा काढण्यात येणार होता। त्यासंबंधित आज रंगूबाई पॅलेस येथे बैठक घेण्यात आली। यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले, हे आंदोलन अतिशय सामंजस्यपणे आणि निश्चित दिशेने चाललेले आहे। त्यामुळे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दिशा ठरविण्यात येईल त्याप्रमाणे बेळगावातही आंदोलन घेण्यात येईल। समितीच्या नेत्यांना पोलीस नोटीस देणार, काळा दिन फेरीत सहभागी होत शांतता भंग केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर मार्केट पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी त्यांना नोटीस बजावली जाईल असं पोलिसांनी सांगितलं। नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली एक सीमा भागातील मराठी भाषिकांची काळा दिन फेरी निघाली। सर्व फेरी शांततेत निघालेली असतानाही पोलिसांनी समितीच्या नेत्यांसह सुमारे 1,500 लोक असे म्हणत सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला। सहभागी झालेल्यांना नोटीस बजावण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं। सरकारी यंत्रणेच्या विरोधात कंत्राटदारांचे आंदोलन। सरकारी यंत्रणेची अनेक कामे करणाऱ्या कंत्राटदारांना सध्या संकटांचा सामना करावा लागतोय। सरकारच्या धोरणामुळे एकच मोठे पॅकेज देण्याचा प्रकार सुरू झाला आहे। त्यामुळे छोटे कंत्राटदार सध्या बेरोजगार झाले आहेत। त्यांची कामे हिरावून घेण्याच्या सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। कंत्राटदारांच्या व्यवसायाला सरकारचे धोरण बाधक ठरत असून त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे असा मुद्दा यावेळी मांडण्यात आलाय। त्यामुळे परराज्यातील मोठ्या कंत्राटदारांना कामे सोपविण्याऐवजी स्थानिक छोट्या व्यावसायिकांना कंत्राटे देण्यात यावीत अशी मागणी देखील करण्यात आली। प्रशासनाला याबाबत निवेदन देखील सादर करण्यात आले। मराठा महिला मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी। येथील मराठा महिला मंडळातर्फे गुरुपौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। प्रथम रेट्रो स्टाईल लुकमध्ये स्पर्धा झाली। स्पर्धा खूप मनोरंजक झाली। यानंतर पुजारी शुभांगी आणि ग्रुपचे स्वागत गीत आणि ईशस्तवन झाले। अध्यक्ष आरती सामरेकर यांनी प्रास्ताविक केले। यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। चैत्रोत्सवात घेतलेल्या ऐतिहासिक वेशभूषा आणि बौद्धिक स्पर्धेच्या विजेत्यांना ही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। तसेच शारदोत्सवाच्या विविध स्पर्धेत आणि नाटकात भाग घेतलेल्या सदस्यांना जिजा ओवळकर, आशा जाधव आणि शोभा हरगुडे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल बर्डे यांनी केले। आभार सरिता सोमाजीसे यांनी मानले। काकती येथे अज्ञातांकडून टी स्टॉलला आग। काकतीमध्ये टी स्टॉलला अज्ञातांनी आग लावून पेटवून दिले। यामध्ये गरीब छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे हळहळ व्यक्त होती आहे। काकती येथील रहिवासी नागराज वीरभद्र अमाती यांनी काही वर्षांपूर्वी बेरोजगारीमुळे त्रस्त होऊन एक छोटेसे टी स्टॉल चालू केले होते आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू होता। आई आणि मुलगा याने हे हॉटेल उदरनिर्वाहासाठी चालू केले होते। या हॉटेलवरच त्यांचे घर चालत होते। पण शुक्रवारी रात्री अज्ञातांनी डिझेल घालून त्यांचे हॉटेल पेटवून दिले। त्यामध्ये त्यांचे 1 लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली। पोद्दार ब्रदर्सच्या दागिने प्रदर्शनाला प्रारंभ। खडे बाजारमधील 133 वर्षांपासून पेढी चालविणाऱ्या पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्सने 100हून अधिक डिझाईन्सचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत। या दागिन्यांच्या प्रदर्शनाला शुक्रवार दिनांक 3 रोजी इफा हॉटेलमध्ये प्रारंभ झाला। प्रदर्शन रविवार दिनांक 5 पर्यंत चालणार आहे। खासदार मंगला अंगडी, ऐश्वर्या पाटील, गीता पोद्दार, निखिल पोद्दार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। प्रदर्शनात बेंगळूर, पुणे, मुंबई, जयपूर, कोइंबतूर, कोलकाता, तेलंगणा, तामिळनाडूतून वापरल्या जाणाऱ्या अलंकारांचा खजिना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला। आविष्कार महोत्सवाचे उद्घाटन। आविष्कार उत्सवाने बेळगावातील महिलांना उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे। हा उपक्रम कौतुकास्पद आहे असं मत येथील जीआयटीचे चेअरमन राज बेळगावकर यांनी व्यक्त केले। मराठा मंदिरात शुक्रवारी आविष्कार खरेदी उत्सव आणि मिनी फूड फेस्टिवलला प्रारंभ झाला। आविष्काराच्या अध्यक्षा यशस्वी देशपांडे यांनी स्वागत केले। उपाध्यक्षा मनीषा कक्केरी, संचालिका वृंदा नातू, रोहिणी गोगटे, हेमांशी प्रभू, मनीषा मदानी, सुलभा खानोलकर, स्नेहा गुढी, निहारिका पुसाळकर, मनीषा कक्केरी, अर्पणा सामंत, रसिका कडोलकर, निधी भाटी, राही कुलकर्णी, सुनीता पाटणकर, शीला कणबरकर उपस्थित होत्या। सूत्रसंचालन करून डॉक्टर रश्मी फडके यांनी आभार मानले। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज।
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। देशात तोंडाच्या कर्करोगाची समस्या भेडसावत आहे, त्यामुळे वेळेत उपचार करण्यासह तो रोखण्यासाठी जनजागृती करणे ही दंतवैद्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे मत वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री डॉक्टर शरणप्रकाश पाटील यांनी व्यक्त केले। बाहेरच्या विश्वनाथ कत्ती दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या ओरल पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे आयोजित 30व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले। त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते। संचालक डॉक्टर VI पाटील, प्राचार्य डॉक्टर अलका काळे, प्राचार्य डॉक्टर NS महंत शेट्टी, डॉक्टर VD पाटील, डॉक्टर MS गणाचारी, डॉक्टर नंदन, डॉक्टर N मालती, डॉक्टर सीमा हळीकेरीमठ, डॉक्टर पुण्या अंगडी, डॉक्टर वीणा नाईक, डॉक्टर दीपा माने आणि डॉक्टर पुष्पका शहा आदी यावेळी उपस्थित होते। बेळगावात दुधाची तपासणी सुरू। कर्नाटकात विक्री होणाऱ्या विविध कंपन्यांच्या दुधाचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवून द्यावेत अशी सूचना आहार सुरक्षितता आणि गुणवत्ता प्राधिकरणाने केली आहे। त्यामुळे खात्याच्या अधिकाऱ्यांनी विविध कंपन्यांच्या दुधाचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे। काही खासगी दूध उत्पादक कंपन्यांकडून प्राधिकरणाच्या नियमांचे पालन केले जात नाही। अशा प्रकारच्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्राधिकरण पुढे सरसावले आहे। दुधाच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेला पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे। त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी कारवाई करून दुधाचे नमुने संग्रहित करून प्रयोगशाळेला पाठविले आहेत। रोटरी साऊथच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ तर्फे खानापूर रोडवरील युनियन बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। युनियन बँक ऑफ इंडिया आणि बीम्स यांच्या सहकार्याने पार पडलेल्या शिबिराचे उद्घाटन युनियन बँकच्या बेळगाव विभाग प्रमुख आरती रौनियार यांच्या हस्ते झाले। यावेळी बीम्सचे डॉक्टर मंजुनाथ, युनियन बँकचे मुख्य दक्षता अधिकारी वसंत पाटील, रोटरी साऊथचे इव्हेंट चेअरमन राजेश गोडसे, अध्यक्ष विजय दरगशेट्टी, नारायण देशपांडे, सचिव हेमंत कामत, गोविंद मिसाळे आदी उपस्थित होते। शिबिरात 40हून अधिक जणांनी रक्तदान केलं। रोहियोसाठी उद्योग वाहिनी रथ। ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने रोजगार हमी योजना सुरू केली आहे। आता रोहियोच्या कामांबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका पंचायतीने उद्योग वाहिनी जागृती रथ सुरू केलाय। शुक्रवारी तालुका पंचायत कार्यालय आवारात या उपक्रमाला चालना देण्यात आली। कार्यकारी अधिकारी राजेश दानवाडकर यांनी रथाचे पूजन करून या उपक्रमाला सुरुवात केली। रेशन दुकानदारांचे मंगळवारी आंदोलन। राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेअंतर्गत PPL शिधापत्रक धारकांना प्रति सदस्य 10 किलो तांदूळ पुरवठा करावा, रेशन दुकानदारांच्या अन्य मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करत राज्यातील रेशन दुकानदार मालक संघटनेतर्फे मंगळवारी दिनांक 7 रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। मंगळवारपासून धान्य उचल न करण्याचा निर्णय घेतलाय। मंगळवारपासून गोदामामधून धान्य साठा न उचलण्याचा निर्णय कर्नाटकातील बहुतांश जिल्ह्यातील रेशन दुकान मालक संघटनेने घेतला आहे। मात्र बेळगावमधील रेशन दुकानदारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी रेशनची उचल या महिन्यात केली आहे। बेळगाव बेकर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव।
दी बेळगाव बेकर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्फे सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव तहसीलदार गल्ली येथील सोसायटीच्या सभागृहात पार पडला। अध्यक्षस्थानी चेअरमन राजाराम सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे उपस्थित होते। व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सुरेखा मेलगे, संचालक शिवाजी जाधव, विजय पाटील, शिवाजी हंगीरकर उपस्थित होते। सचिव सागर शहापूर यांनी सर्वांचे स्वागत केले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। श्री काळभैरव मंदिर महांतेशनाथ महाराजांचा पट्टाभिषेक संपन्न। बेळगाव शहापूर बॅरिस्टर नाथपई चौक येथील श्री काळभैरवनाथ मंदिराचे गुरुनाथ महाराज यांचे अलीकडेच निधन झाले। त्यांच्या पश्चात श्री महांतेशनाथ महाराजांचा पट्टाभिषेक सोहळा आज शनिवारी संपन्न झाला। डोंगरगाव मठाचे श्री भयंकरनाथ महाराज यांनी श्री महानाथ महाराज यांचा पट्टाभिषेक केला। बेळगाव परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने शहापूर बॅरिस्टर नाथपई चौक येथे असलेल्या प्राचीन आणि बेळगाव परिसरातील एकमेव श्री काळभैरव मंदिराचा उल्लेख करावा लागतो। रोटरी दर्पणतर्फे सोमवारी रक्तदान शिबिर। रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सोमवारी दिनांक 6 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत टिळकवाडीतील मिलेनियम गार्डनमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। बेळगाव ब्लड सेंटर अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी, पॅटसन चिट्स प्रायव्हेट लिमिटेड, पॅटसन बहुउद्देशीय सौहार्द सहकारी संघ आणि बेला बेळगाव महिला यांच्या सहकार्याने हे शिबिर होत आहे। नोंदणीसाठी रक्तदात्यांनी अध्यक्षा कोमल कोळीमठ, इव्हेंट चेअरमन आशा पाटील आणि सचिव विजया लक्ष्मी एम यांच्याशी संपर्क साधावा असं कळविण्यात आलंय। मार्कंडेय साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ। काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा विधिवत पूजनाने आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला। मार्कंडेय साखर कारखानास्थळी कारखान्याचे चेअरमन तानाजीराव पाटील यांच्या हस्ते उसाच्या मोळीचे विधिवत पूजन करून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन आर.आय. पाटील, माजी चेअरमन विद्यमान संचालक अविनाश पोद्दार, संचालक ज्योतिबा आंबोळकर, सुनील आष्टेकर, बाबासाहेब भेकणे, बसवंत मायान्नाचे, शिवाजी कुटरे, बाबूराव पिंगट, सिद्धाप्पा टुमरी, बसवराज गाडगे, लक्ष्मण नाईक, वनिता आगसकेकर, चेतन कांबळे, वसुंधरा माळोजी आदींसह मान्यवर उपस्थित होते। विष्णू महादेव भातकांडे यांचे निधन। रामलिंगवाडीतील प्रतिष्ठित नागरिक विष्णू महादेव भातकांडे वय 70 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे। महावीर जैन शाळेच्या 3 विद्यार्थिनींची निवड। बुतरामहट्टीतील श्री भगवान महावीर जैन शाळेच्या 3 विद्यार्थिनींची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे। विजापूर येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या 14 वर्षाखालील मुलींच्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याने विजेतेपद पटकाविले होते। या संघातून महावीर जैन शाळेच्या इंद्रायणी, वैष्णवी, गायत्री बडगेर या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। या खेळाडूंना शाळेचे प्रशिक्षक जोसेफ परेरा, सुनील देसाई यांचे मार्गदर्शन लाभले, तर शाळेचे अध्यक्ष सुधर्म मुडलगी, प्राचार्य निशा राजेंद्रन यांचे प्रोत्साहन लाभले। वरील तिन्ही खेळाडूंची आगामी बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। उसगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा उत्साहात। उसगाव येथील शेतकरी संघटनेच्या विद्यमाने ट्रॅक्टर ट्रॉली रिव्हर्स चालविण्याच्या खुल्या स्पर्धा घेण्यात आल्या। बेळगावसह सौंदत्ती, बैलहंगल अशा भागातून एकूण 72 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। या स्पर्धेत सौंदत्तीचे MS एकेरी आणि कलघडगीचे जगदीश कट्टी हे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले। 2 दिवस चाललेल्या या ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा पाहण्यासाठी उसगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आणि इतर नागरिकांनी गर्दी केली होती। स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ झाला। यावेळी युवा कार्यकर्ते अमर जाधव, कृष्णाजी कदम पाटील, युवराज मुदगेकर, शरद होनगेकर यांच्या हस्ते विजयी ट्रॅक्टर स्पर्धक मालकांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेत प्रथम क्रमांक MS एकेरी, द्वितीय जगदीश कट्टी, तृतीय आकाश अतिवाड आणि चौथा क्रमांक गुप्ताप्पा सागर, 5वा क्रमांक हिरामणी पाटील, 6वा दौलत मुदगेकर, 7वा भैरवनाथ प्रसंग, 8वा ज्योतिबा पाटील आणि 9वा राजू लिगदाळला यांना प्राप्त झाला आहे। बैलगाडी शर्यतीचा खानापुरात प्रारंभ।
उद्योगधंदे आणि व्यापार शेतीवरच अवलंबून आहेत, तरीही व्यवसाय म्हणून नव्हे तर पर्याय म्हणून शेतीकडे पाहिले जाते. ही मानसिकता बदलायला हवी असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. खानापूर तालुका शर्यत समितीतर्फे गुरुवारी कुपटगिरी येथील माळावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शर्यत समितीचे अध्यक्ष नारायण कारवेकर होते. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, माजी उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ, सयाजी पाटील, मल्लाप्पा पाटील, कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, श्रीपती पाटील, उमेश बुवाजी, वनक्षेत्रपाल नागराज बाळे होसूर, राजाराम गुरव, शंकर चौगुले, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते. शर्यत शुक्रवारी दिवसभर सुरू राहणार आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये श्रीधर माळगीचे उल्लेखनीय कौशल्य. मूळचा मजगाव बेळगाव येथील भारताचा होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगी याने हँगझोयू चीन येथे गेल्या 22 ते 28 ऑक्टोबर 2023 दरम्यान पार पडलेल्या 4थ्या आशियाई पॅरा गेम्स या जगातील 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या दिव्यांगांच्या क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय जलतरण कौशल्य आणि निर्धाराचे प्रदर्शन घडविले आहे. चीनमधील आशियाई पॅरा गेम्समध्ये श्रीधर माळगी याने 200 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले आणि 400 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत 5वा क्रमांक आणि 100 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीमध्ये 6वा क्रमांक मिळवला. या पद्धतीने आशियाई पॅरा गेम्समध्ये श्रीधरने दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी जकार्ता, इंडोनेशिया येथे 2018 मध्ये झालेल्या आशियाई गेम्समध्ये त्याने विविध शर्यतीमध्ये 7वा आणि 8वा क्रमांक मिळवला होता. चीन येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये जगातील 43 देशांमध्ये सुमारे 4000 ॲथलेटिक्सनी भाग घेतला होता. यामध्ये श्रीधरने मिळवलेले यश हे उल्लेखनीयच म्हणावे लागेल. श्रीधर माळगी आता येत्या 1 ते 9 डिसेंबर 2023 दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड एबिलिटी गेम्समध्ये स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा रोजचा 6 तासांचा कठोर जलतरण सराव या स्पर्धेत देशासाठी पदक मिळवण्याची त्याची इच्छा अधोरेखित करणारा आहे. याचबरोबर प्रतिष्ठेच्या आगामी 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक गेम्ससाठी पात्र ठरणे ही त्याची महत्त्वाकांक्षा आहे. श्रीधर आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय स्वतःच्या आईवडिलांसह शहरातील केली सुवर्ण JNMC जलतरण तलावाचे जलतरण प्रशिक्षक उमेश कलगडगी आणि जी स्विम अकॅडमी बेंगलोरचे जलतरण प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते पॅरा ऑलिम्पियन शरद गायकवाड यांना देतो. गो स्पोर्ट्स फाउंडेशनचे समर्थक लाभलेला श्रीधर माळगी हा स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा सदस्य असून त्याला केली सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रोटेरियन अविनाश पोद्दार, माणिक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर पुसाने, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.